राम कृष्ण हरी माऊली. आजचा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एका महत्वाच्या वळणावर उभा आहे. एकीकडे निरोप घेणारे 2025 साल आणि दुसरीकडे स्वागतासाठी सज्ज असलेलं नवीन वर्ष. पण योगायोग पहा, या वर्षाचा शेवट आणि नव्या वर्षाची पहाट दोन्हीही हरी नामाने उजळणार आहेत. तुम्ही पाहिलं असेल, कालपासून लोकांच्या मनात एकच गोंधळ आहे. कॅलेंडरवर 30 डिसेंबरला एकादशी आहे आणि 29 डिसेंबरला पण एकादशी आहे. नक्की करायची तरी कधी? तर मंडळी, काळजी करू नका. वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्माच्या पताका खांद्यावर घेऊन चालणाऱ्या तुम्हा आम्हा वैष्णवांसाठी 31 डिसेंबर 2025 बुधवार हाच खरा एकादशीचा दिवस आहे. का? कारण 30 तारखेला सूर्योदयाच्या वेळी दशमीचा स्पर्श आहे आणि वारकरी दशमी विद्धा एकादशी करत नाहीत. आपण शुद्ध एकादशी करतो, जी उद्या आहे. तिलाच भागवत एकादशी म्हणतात. आणि विशेष म्हणजे या एकादशीला जर तुम्ही एक विशिष्ट कथा ऐकली तर तुमचे पितृदोष, पूर्वजांचे शाप आणि तुमच्यावरील अरिष्टे जळून खाक होतात. आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती केवळ एक गोष्ट नाही, तो एक जिवंत इतिहास आहे. ही कथा आहे कर्माच्या अटळ सिद्धांताची. ही कथा आहे एका अशा राजाची जो राजा असूनही मेल्यावर प्रेत बनला. आणि ही कथा आहे एका अशा ऋषींची ज्यांनी आपल्या ओंजळभर पाण्याने त्या प्रेताला देव पण मिळवून दिले. तुमच्याकडे थोडा वेळ असेल तरच ही कथा ऐकायला सुरुवात करा. कारण एकदा का तुम्ही या कथेच्या प्रवाहात उतरलात की राजा महिध्वजाच्या मुक्तीचा सोहळा पाहिल्याशिवाय तुम्ही बाहेर पडू शकणार नाही. ही कथा ज्ञानाने भरलेली आहे. या कथेमधून तुम्हाला खूप काही शिकायला पण मिळणार आहे. चला तर मग मनाची एकाग्रता करूया आणि पांडुरंगाचे स्मरण करून कथेला प्रारंभ करूया. त्या अगोदर मंडळी, एक छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. जर तुम्हाला माझी मेहनत आवडली तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये राम कृष्ण हरी नक्कीच लिहा. चला तर मग मी कथेला सुरुवात करते. मंडळी, कथेतील पहिला भाग आहे नैमिषारण्यातील संवाद, युधिष्ठिराची व्यथा. द्वापार युगाचा काळ होता. पांडवांचा वनवास सुरू होता. नैमिषारण्याच्या पवित्र आणि घनदाट अरण्यात एक पर्णकुटी होती. बाहेर मंद वारा वाहत होता, पण आतमध्ये मात्र धर्मराज युधिष्ठिराच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. युधिष्ठिर जमिनीकडे पाहत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर राज्याची चिंता नव्हती, तर मानवी जीवनाच्या नश्वरतेची चिंता होती. त्यांच्यासमोर एका लाकडी आसनावर साक्षात त्रिभुवननाते भगवान श्रीकृष्ण विराजमान होते. त्यांच्या पितांबराचा पिवळा रंग त्या झोपडीत प्रकाश पसरवत होता. युधिष्ठिराने हळूच मान वर केली. त्यांचे डोळे पाण्याने भरलेले होते. ते म्हणाले, हे केशवा, हे द्वारकाधीशा, मी आज तुला एक प्रश्न विचारू इच्छितो. मी पाहतोय की या जगात माणसं खूप पाप करतात आणि त्याचे फळ भोगतात. हे समजण्यासारखे आहे. पण देवा, काही लोक असेही आहेत जे आयुष्यभर धर्माने वागतात, कोणाचे वाईट चिंतत नाहीत, तरीही मेल्यानंतर त्यांची गती का खुंटते? त्यांना प्रेतयोनी का प्राप्त होते? युधिष्ठिर पुढे म्हणाले, माझ्या मनात भीती आहे कृष्णा. जर आमच्या पूर्वजांपैकी कोणी किंवा अजाणतेपणी आमच्याकडून झालेल्या पापांमुळे कोणी अतृप्त राहिला असेल तर त्यांच्या मुक्तीचा मार्ग काय? असा कोणता उपाय आहे ज्यामुळे पितृदोष नष्ट होईल आणि जीवाला सद्गती मिळेल? भगवान श्रीकृष्ण त्यांचे ते हास्य म्हणजे जणू चांदणेच. श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मराजा, तू आज केवळ तुझ्यासाठी नाही तर कलियुगातील येणाऱ्या पिढ्यांच्या कल्याणासाठी हा प्रश्न विचारला आहेस. कारण कलियुगात असे अनेक जीव असतील जे अतृप्त राहतील. त्यांच्यासाठी मी तुला एक कथा सांगतो. ही कथा आहे राजा महिध्वज
आणि महान तपस्वी धौम्य ऋषींची. ही कथा ऐकल्याने आणि या एकादशीचे व्रत केल्याने घोर नरकात पडलेला जीवही विष्णू लोकात जाऊ शकतो. लक्ष देऊन ऐक. मित्रांनो, आता दुसऱ्या भागात आपण राजा महिध्वजची कथा ऐकणार आहोत, जी श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितली आहे. श्रीकृष्ण म्हणतात, हे धर्मराज, फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. चंद्रभागेच्या तीरावर महिष्मती नावाचे एक सुंदर नगर होते. त्या नगराचा राजा होता महिध्वज. मंडळी, राजा कसा असावा? तर महिध्वजासारखा. त्याचं रूप कसं होतं? उंच धिप्पाड देह, विशाल भालप्रदेश आणि डोळ्यात मातेच्या ममतेसारखी आर्द्रता. त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडला नाही. शेतकऱ्यांच्या घरात धान्याच्या राशी होत्या. गायींच्या कासा दुधाने भरलेल्या असत. राजाचा एक नियम होता. तो रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठायचा. स्नान करून कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावून तो आपल्या देवघरात जायचा. तिथे तासनतास तो विष्णूच्या मूर्तीसमोर बसून ध्यान करायचा. त्याचे ओठ सतत हलत असत. श्रीमन नारायण नारायण हरी हरी. प्रजेसाठी तो राजा नव्हता, तर बाप होता. जर एखाद्या गरीबाच्या मुलीचे लग्न असेल आणि पैसे नसतील, तर राजा स्वतःचा खजिना उघडून द्यायचा. जर कोणी भुकेला आला, तर राजा स्वतःच्या ताटातले अन्न त्याला द्यायचा. त्याच्या दरबारात रोज कीर्तन व्हायचे, प्रवचन व्हायचे. साधू संतांचा तो इतका आदर करायचा की संतांच्या पायाची धूळ तो आपल्या कपाळाला लावायचा. त्याला वाटायचे, हे राज्य माझे नाहीच, हे तर त्या पांडुरंगाचे आहे. मी फक्त एक सेवक आहे. पण मंडळी, म्हणतात ना, जिथे साखर असते तिथे मुंग्या येतात, आणि जिथे चांगले असते तिथे वाईट नजरही लागते. या पुण्यवान राजाच्या जीवनात एक मोठे ग्रहण होते, आणि हे ग्रहण बाहेरच्या शत्रूचे नव्हते, तर स्वतःच्या रक्ताच्या नात्याचे होते. राजा महिध्वजाचा एक धाकटा भाऊ होता. त्याचे नाव होते वज्रध्वज. नावातच वज्र होते आणि स्वभावही तसाच कठोर. दोघे सख्खे भाऊ, एकाच आईच्या पोटातून जन्मलेले. पण दोघांच्या स्वभावात जमीन अस्मानाचा फरक होता. महिध्वज म्हणजे सात्विकतेचा मूर्तिमंत पुत्रा, तर वज्रध्वज म्हणजे तामसी वृत्तीचा राक्षस. वज्रध्वजला राजाचे हे वागणे अजिबात आवडत नसे. तो आपल्या कक्षात मदिरा पीत बसला असायचा. खिडकीतून त्याला दिसायचे की राजा ब्राह्मणांना दान देत आहे. हे पाहून त्याचे डोळे रागाने लाल व्हायचे. तो आपल्या साथीदारांना म्हणायचा, बघा त्या वेडाला, आपला भाऊ म्हणून घ्यायची लाज वाटते मला. राजाने हातात तलवार घ्यायची असते, तर हा हातात टाळ घेऊन नाचतोय. राज्याचा खजिना त्या भिकाऱ्यांवर उधळतोय. जर हा असाच जिवंत राहिला तर उद्या आपल्या वाट्याला माती येईल. त्याच्या मनात ईर्षेची आग रोज धगधगत होती. का? लोक त्याचीच पूजा का करतात? मी काय कमी आहे? मी जास्त शूर आहे, मी जास्त देखणा आहे. पण लोक नाव घेतात ते फक्त महिध्वजाचे. या ईर्षेने त्याच्या मनात पापाचे बीज रोवले. तो रोज संधी शोधत होता. एक दिवस, फक्त एक संधी मिळू दे, मग या साधू राजाला मी कायमचा स्वर्गात पाठवून देईन. आणि दुर्दैवाने ती काळरात्र जवळ आली. तो दिवस ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येचा होता. आकाशात चंद्र नव्हता. सगळीकडे मीठ काळोख पसरला होता. वाऱ्याचा वेगही भयानक होता. झाडांची पाने सळसळत होती. जणू काही निसर्ग इशारा देत होता की आज काहीतरी अघटित घडणार आहे. राजा महिध्वज दिवसभर एकादशीचा उपवास करून थकला होता. पूजेनंतर तो आपल्या शयनकक्षात गाढ झोपला होता. त्याच्या उशाशी तुळशीची माळ होती. मधरात्र उलटून गेली होती. राजवाड्याचे पहारेकरी झोपेच्या अधीन झाले होते. वज्रध्वज हळूच चोरासारखा आपल्या कक्षातून बाहेर पडला. त्याच्या अंगावर काळी वस्त्रे होती. हातात एक नग्न धारदार तलवार होती. तो राजाच्या कक्षाच्या दाराशी आला. क्षणभर थांबला. त्याचे हात कापले नाहीत, त्याचे मन द्रवले नाही. त्याने हळूच दार उघडले. कर्र असा आवाज झाला.
पण राजाला जाग आली नाही. वज्रध्वज राजाच्या पलंगाजवळ गेला. त्याने झोपलेल्या आपल्या मोठ्या भावाकडे पाहिले. राजाचा चेहरा किती शांत होता. जणू काही तो देवाच्या मांडीवर झोपला आहे. वज्रध्वज मनात पुटपुटला, माफ कर भावा, पण या राज्याला 2 राजे नको आहेत. आज तुझी भक्ती तुला वाचवू शकणार नाही. आणि सपकन आवाज झाला. एका क्षणात रक्ताची चिळकांडी उडाली. वज्रध्वजने अत्यंत निर्दयपणे आपल्या झोपलेल्या भावाची मान छाटली. राजाला आई किंवा देवा म्हणण्याची संधीही मिळाली नाही. एका पुण्यवान जीवाची अशी क्रूर हत्या झाली. रक्ताच्या थारोळ्यात राजाचे शरीर तडफडले आणि शांत झाले. पण वज्रध्वजचे क्रौर्य इथेच थांबले नाही. त्याला भीती होती की सकाळी हे कृत्य उघडकीस येईल. त्याने घाईघाईने राजाचा मृतदेह एका जुन्या गालिच्यात गुंडाळला, खांद्यावर टाकला आणि मागच्या गुप्त दरवाजाने तो राजवाडा बाहेर पडला. राज्याच्या सीमेवर एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात दिवसाही कोणी जायची हिंमत करत नसे. तिथे श्वापदांचा वावर होता. वज्रध्वजने राजाचा मृतदेह तिथे नेला. तिथे एक मोठे वाळलेले पिंपळाचे झाड होते. त्या झाडाखाली त्याने खड्डा खणला आणि त्यात राजाला पुरून टाकले. विचार करा मंडळी, जो राजा आयुष्यभर धर्माने वागला त्याच्या नशिबात अंत्यसंस्कारही नव्हते. ना पिंडदान, ना तर्पण, ना मंत्रोच्चार. त्याचे शरीर मातीत मिसळले, पण त्याचा आत्मा मात्र तिथेच अडकला. शास्त्रात असे सांगितले आहे की ज्याचा मृत्यू असा हिंसेमुळे होतो आणि ज्याचे अंत्यसंस्कार होत नाहीत त्याला सद्गती मिळत नाही. तो वायुभूत शरीरात अडकतो. त्यालाच आपण प्रेत म्हणतो. राजा महिध्वज शरीर सोडून गेला, पण तो त्या जंगलातून बाहेर पडू शकला नाही. त्याला प्रेतयोनी प्राप्त झाली. आणि प्रेतयोनी म्हणजे काय असते माहितीये? ते एक चालते फिरते नरक असते. राजाला प्रचंड तहान लागायची. घसा कोरडा पडायचा. समोर नदी दिसायची, पण प्रेताला पाणी पिता येत नाही. पाण्याचा स्पर्श होताच ते पाणी रक्त बनायचे. त्याला भूक लागायची. पोटात आग पडायची. समोर फळे दिसायची, पण त्याला ती खाता येत नव्हती. त्या पिंपळाच्या झाडावर तो राजा आता उलटा लटकत होता. एकेकाळी ज्याच्या अंगावर हिरेमाणके असायची, आज त्याचे शरीर विद्रूप झाले होते. केस वाढलेले, नखे वाढलेली, डोळे खोल गेलेले आणि अंगाला दुर्गंधी सुटलेली. तो रात्रंदिवस त्या झाडावरून ओरडत असे, पाणी, मला पाणी द्या. मी राजा आहे. मी महिध्वज आहे. कोणीतरी मला वाचवा. माझे पुण्य कुठे गेले? माझा देव कुठे आहे? त्या जंगलातून जाणाऱ्या वाटसरूंना तो प्रेत त्रास द्यायचा. कधी त्यांच्या समोर विकराळ रूप घेऊन उभा राहायचा, तर कधी त्यांच्या पायावर लोळण घ्यायचा. लोक भीतीने त्या रस्त्याने जाणेच बंद झाले. अनेक वर्ष लोटली. वज्रध्वज इकडे राजा बनून प्रजेचा छळ करत होता आणि तिकडे धर्मात्मा महिध्वज प्रेत बनून आपल्या कर्माची शिक्षा भोगत होता. हे ऐकून तुम्हाला वाटेल, देवाच्या घरी अंधार आहे का? चांगल्या माणसाचे इतके हाल का? पण नाही. देवाची लीला अगाध आहे. त्याने राजासाठी एक योजना आखली होती. एके दिवशी दुपारची वेळ होती. सूर्य डोक्यावर आला होता. रणरणते ऊन पडले होते. त्या भयानक जंगलाच्या वाटेने एक दिव्य विभूती चालत येत होती. ते होते महान तपस्वी धौम्य ऋषी. धौम्य ऋषी म्हणजे साधेसुधे ऋषी नव्हते. ते पांडवांचे राजपुरोहित होते, ज्यांनी द्रौपदीचा विवाह लावला. ज्यांनी पांडवांना वनवासात मार्गदर्शन केले, तेच हे धौम्य ऋषी. त्यांच्या चालण्याने जमिनीवरचे दगडही पावन होत होते. हातात कमंडलू, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखात अखंड नामस्मरण, हरिओम हरिओम. ते चालत चालत त्या पिंपळाच्या झाडाखाली आले. त्यांना सावली हवी होती म्हणून ते तिथे थांबले. अचानक झाडाच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या. वरून विचित्र आवाज येऊ लागले. धौम्य ऋषींनी वर पाहिले.
तो भयानक प्रेत फांद्यांवरून खाली उतरला. त्याचे रूप पाहून सामान्य माणसाचे काळीज थांबले असते. तो ऋषींच्या दिशेने धावत आला. "ए, कोण आहेस तू? माझ्या जागेत का आलास? जा इथून!" पण धौम्य ऋषी जागचे हलले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीची एक रेषही नव्हती. त्यांनी आपल्या कमंडलूतील थोडे पाणी हातात घेतले आणि एक मंत्र म्हणून त्या प्रेताच्या दिशेने शिंपडले. आश्चर्य! त्या पाण्याच्या स्पर्शाने प्रेताचा वेग थांबला. त्याचे हात जोडले गेले. धौम्य ऋषींच्या डोळ्यात आग नव्हती, तर करुणा होती. एका आईने आपल्या हरवलेल्या लेकराकडे पाहावे तसे ते त्या प्रेताकडे पाहत होते. ऋषी शांत आवाजात म्हणाले, "हे जीवा, तू का असा तडफडतो आहेस? तुझे शरीर सांगते की तू प्रेत आहेस, पण तुझे डोळे सांगतायत की तू कोण्या उच्च कुळातील आहेस. तुझे दुःख काय आहे मला सांग." संतांची वाणी म्हणजे अमृताची धार. ती कानावर पडताच त्या प्रेताचा अहंकार गळून पडला. त्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या. तो ऋषींच्या पायावर धाडकन पडला आणि ढसाढसा रडू लागला. प्रेतरूपी राजा विनवणी करू लागला, "महाराज, मला वाचवा. मी राक्षस नाही. मी कोणाचे वाईट केले नाही. मी या देशाचा राजा होतो, महीध्वज." हे ऐकताच धौम्य ऋषी आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, "महीध्वज? तो परम विष्णुभक्त राजा? अरे रे, तुझी ही अवस्था कशी झाली?" प्रेतरूपी राजा हात जोडून विनंती करू लागला, "होय गुरुदेव, माझ्या सख्ख्या भावाने वज्रध्वजने सत्तेच्या लोभापायी माझा गळा कापला. त्याने माझे प्रेत या झाडाखाली गाडले. माझे क्रियाकर्म झाले नाही म्हणून मी इथे अडकलोय. महाराज, मी खूप भुकेला आहे. मी खूप तहानलेला आहे. हजारो वर्षांपासून मी पाण्याचा थेंब प्यायलो नाही. मी आयुष्यभर एकादशी केली, दानधर्म केला, तरी मला ही शिक्षा का? देवाने माझ्याकडे पाठ का फिरवली?" राजाचे ते आक्रंदन ऐकून धौम्य ऋषींचे हृदय द्रवले. त्यांनी राजाला धीर दिला. धौम्य ऋषी प्रेमाने त्याच्याकडे पाहत म्हणाले, "बाळा महीध्वजा, शांत हो. देवाने पाठ फिरवली नाही म्हणून तर त्याने मला आज इथे पाठवले आहे. तुझे सत्कर्म कधीच वाया जात नाही. तुझे जे संचित पुण्य आहे त्यामुळेच आज तुला साधूचा सहवास लाभला आहे." धौम्य ऋषीचे वचन ऐकून तो प्रेतरूपी राजा दुःखी स्वरात किंचारू लागला, "पण आता काय उपयोग? मी तर प्रेत आहे. मी पूजा करू शकत नाही, व्रत करू शकत नाही. आता माझी सुटका कशी होणार? मी कायमचा नरकातच सडणार का?" ऋषी हसले. ते म्हणाले, "नाही, जिथे मानवाचे प्रयत्न संपतात तिथे संतांची पुण्याई कामाला येते. हे राजा, उद्या पवित्र एकादशी आहे. तुझ्या मुक्तीसाठी मी स्वतः एक संकल्प करणार आहे." धौम्य ऋषींनी त्या जंगलातच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला. तो दिवस होता पवित्र एकादशीचा. ऋषींनी जवळच्या सरोवरात स्नान केले. ओले वस्त्र नेसून ते त्या पिंपळाच्या झाडासमोर उभे राहिले. त्यांनी डोळे मिटले, हात जोडले. ते म्हणाले, "हे भगवान विष्णू, हे पंढरीराया, मी धौम्य ऋषी आज संकल्प करतो. मी माझ्या आयुष्यात आजवर जेवढ्या एकादशींचे व्रत केले आहे, जेवढे तप केले आहे, त्यातील एका भागवत एकादशीचे संपूर्ण पुण्य मी आज या दुर्दैवी राजा महीध्वजाला अर्पण करत आहे." ऋषींनी आपल्या कमंडलूतील पाणी ओंजळीत घेतले. त्यांनी मंत्र उच्चारला, "इदं व्रतं मया चीर्णं तव प्रीत्ये जनार्दन. अस्य पुण्यप्रभावेन राजा मोक्षमवाप्नुयात." याचा अर्थ असा होतो, "हे जनार्दना, मी केलेले हे व्रत आणि त्याचे पुण्य मी या राजाला देत आहे. याच्या प्रभावाने त्याला मोक्ष मिळो." असे म्हणून ऋषींनी ते मंत्राग्नीने भारलेले पाणी त्या राजाच्या प्रेतावर शिंपडले. आणि काय सांगावं मंडळी, तिथे एक अद्भुत चमत्कार घडला. त्या पाण्याच्या स्पर्शासरशी त्या पिंपळाच्या झाडाभोवती एक दिव्य तेजोवलय निर्माण झाले. प्रकाशाचा असा लख्ख लोळ उठला की डोळे दिपून जावेत. त्या प्रकाशात राजाचे ते भयानक, कुरूप, हाडांचे सापळे झालेले प्रेत वितळून गेले आणि त्यातून
त्यातून एक दिव्य पुरुष प्रकट झाला. त्याचे रूप आता प्रेताचे नव्हते. त्याच्या अंगावर रेशमी पितांबर होते. गळ्यात वैजयंती माळा होत्या. कपाळावर कस्तुरी टिळा होता. डोक्यावर सोन्याचा मुकुट होता. तो चतुर्भुज रूपात साक्षात विष्णूच्या पार्षदासारखा दिसत होता. त्याचवेळी आकाशातून मृदुंग आणि वीणेचे मधुर आवाज येऊ लागले. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. खुद्द भगवान विष्णूंनी पाठवलेले हजारो सूर्य जोडल्यावर जेवढा प्रकाश पडेल असे एक दिव्य विमान तिथे उतरले. राजा महिध्वजने धौम्य ऋषींच्या चरणांवर डोके ठेवले. त्याचे अश्रू ऋषींचे पाय धुत होते. तो गदगदलेल्या आवाजात म्हणाला, हे गुरुदेव, धन्य आपण आणि धन्य आपली कृपा. माझ्या सख्ख्या भावाने रक्ताचे नाते विसरून मला नरकात ढकलले, पण आपण परके असूनही मला स्वर्गाचे दार उघडून दिले. जगाला कळू दे की रक्ताच्या नात्यापेक्षा धर्माचे आणि भक्तीचे नाते श्रेष्ठ असते. राजा पुढे म्हणाला, गुरुदेव, मी आता वैकुंठाला जात आहे. पण जाताना मी जगाला सांगू इच्छितो की एकादशीच्या व्रतामध्ये किती ताकद आहे. एका दुसऱ्या व्यक्तीने दिलेल्या पुण्यानं जर माझ्यासारखे प्रेतमुक्त होऊ शकते, तर जो स्वतः हे व्रत करेल त्याचे कल्याण झाल्याशिवाय कसे राहील. धौम्य ऋषींनी राजाला आशीर्वाद दिला. जा बाळा, श्रीहरीच्या चरणी तुला स्थान मिळो. राजा त्या दिव्य विमानात बसला. विमानाने आकाशात झेप घेतली आणि पाहता पाहता तो तारा नभांगळात लुप्त झाला. इकडे धौम्य ऋषींनी हात जोडले आणि पुन्हा आपल्या प्रवासाला निघाले. श्रीमन नारायण नारायण हरी हरी. भगवान श्रीकृष्ण ही कथा सांगून थांबले. नैमिषारण्यातील त्या पर्णकुटीत शांतता पसरली होती. युधिष्ठिराच्या डोळ्यांतून पाणी वाहत होते. श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मराजा, तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. पाहिलीस एकादशीच्या पुण्याची ताकद. मृत्यूनंतर माणसाचे शरीर इथेच राहते, संपत्ती इथेच राहते, नातेवाईक स्मशानापर्यंत येतात, पण पुढे फक्त आणि फक्त पुण्यसोबत येते. आणि जर कोणाकडे पुण्य नसेल तर त्याचे नातेवाईक या एकादशीच्या व्रताने त्याला पुण्य पाठवू शकतात. म्हणून मंडळी, आज आपण या कथेतून काय शिकलो? पहिला, कर्माचा सिद्धांत. वज्रध्वजने राजाला मारले, पण राजा स्वर्गात गेला आणि वज्रध्वज इथेच पाप करत राहिला. शेवटी विजय सत्याचाच होतो. दुसरे, एकादशीचे महत्त्व. हे व्रत केवळ उपासाचे नाही, तर ती परलोकाची करन्सी आहे. याच्याशिवाय परलोकाचे तिकीट मिळणार नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पुण्यदान. आपण जमा केलेले पुण्य आपल्या पूर्वजांना, आईवडिलांना देता येते. तर भाविक हो, आज 29 डिसेंबर 2025 आहे. वर्षाचा शेवटचा दिवस आणि योगायोगाने भागवत एकादशीचा पवित्र दिवस. तुम्ही सर्वांनी हे व्रत नक्की करा. स्नान करा, पांडुरंगाची पूजा करा आणि हो, दिवसभर कोणाची निंदा करू नका, खोटे बोलू नका. जर तुम्हाला कडक उपवास जमत नसेल तर फराळ करा, पण अन्न, भात, पोळी खाऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचे, व्रताचा संकल्प करा की हे देवा, आजच्या माझ्या उपवासाचे पुण्य माझ्या त्या पूर्वजांना मिळो जे अतृप्त आहेत. तुम्ही पाहाल, तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नक्की येईल. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही राजा महिध्वज आणि धौम्य ऋषींची अद्भुत कथा? तुमच्या डोळ्यात पाणी आले की नाही? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल किंवा जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. ही कथा खूप दुर्मिळ आणि पुण्यवान आहे. ती स्वतःपुरती ठेवू नका. तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. कारण कथा ऐकवण्याचे पुण्य कथा सांगण्याइतकेच मोठे असते. अशाच सुंदर पौराणिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी. धन्यवाद.